त्यासाठी जी निदान ती वंदना आणि जे पंचशील आहे ती वंदना नाही, ती बिलकुल वंदना नाही, ती कमिटमेंट आहे स्वतःची, त्या प्रतिज्ञा आहे. बॉईस प्रतिज्ञा माहिती आहे ना, तसं पंचशील परत एकच घेऊ आपण, जास्त वेळ नाही. पहिले काय, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. पानातिपाता वेरमणी हे मी जीव हत्या करणार नाही, मी जीव हत्या करणार नाही अशी मी प्रतिज्ञा घेतो. समादयामि, प्रतिज्ञा घेतो, वंदना करत नाही. वंदन तिकडे होते, पुढे वंदना कुठे होते? मंदिरात होते, मशिदीत होते, चर्चमध्ये होते. इतर लोक बोलवतात, तिथे त्यांचे देव असतात, ते बोलवतात मला नमस्कार करा, मला शरण या आणि मग तुम्हाला पाहिजे ते मी देतो. त्यापैकी कोणी आतापर्यंत काही कोणाला दिलेलं नाही, पण त्यांचं म्हणणं असं, काय करा, शरण या, पाया पडा. भगवद्गीतेच्या सुरुवातीला श्रीकृष्ण त्याला देव म्हणतात, सर्व तो म्हणतो, अर्जुनाला म्हणतो माम प्रजा, मला व्रज म्हणजे काय, मला शरण जा, मी तुला वाचव, असं बुद्ध सांगत. बुद्धाची समस्या ही आहे, त्याच्यामुळे आमची समस्या ती आहे. बुद्ध तुम्हाला काही सांगत नाही, मी देतो. बुद्ध म्हणतात मी ज्या मार्गाने गेलो त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्ही माझ्यासारखे व्हाल. म्हणजे कसे व्हाल? शीलवान व्हाल, बुद्धिवान व्हाल, सगळं काही जिंकलेला, जग जिंकण्याची ताकद तुमच्या देईल. याच्यात वंदना नाही, प्रार्थना नाही, ती काय, कमिटमेंट आहे, प्रतिज्ञा. आपण जेव्हा म्हणतो पानातिपाता वेरमणी, त्या बुद्धाला सांगतो मी तुझ्यासारखंच वागणार आहे, मी जीवहत्या करणार नाही, ही मी तुझ्यासमोर प्रतिज्ञा करतो. आणि प्रतिज्ञा कोणी पाळायची असते? देवाला. प्रतिज्ञा जो घेतो त्याला पाळावी लागते. आणि मग पंचशील जेव्हा आपण म्हणतो, एकदा म्हणतो, दोनदा म्हणतो, रोज म्हणतो, मग आमच्यावरची रोजची जबाबदारी आहे की मी त्या प्रतिज्ञा पाळणार आहे. तशी आमच्याकडे या विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा आहे. तिकडं तिकडं शिकली का? हा, दहावी नापास आहे. तू बेटा नोकरी करते, व्हेरी गुड. फार मोठी समस्या आहे. 9वी पर्यंत गेलो आणि पुढे काही गेलो नाही. तुमची समस्या नाही. एका शब्दात मगाशी मला सांगितलं मी बोलता बोलता की सरकारने नियम केला होता. काय केला होता नियम? 8वी पर्यंत पास, 8वी पर्यंत परीक्षा नाही तुमची घेणार, कशाला पण अभ्यास करणार. मला माझ्या वेळी जर असं असतं तर मी खूप आनंदी झालो असतो. अरे वा वा, परीक्षा नाही. मला खूप बरं वाटलं असतं. मी जेव्हा तुमच्या वयाचा असतो, मला जर वाटलं असतं तेव्हा असतं की परीक्षा नाही 8वी पर्यंत, तर खूप उड्या मारल्या. पण आज मी प्राध्यापक झालो ते काय मला होता आलं नसतं. ठीक आहे, प्राध्यापक झालो असतो, उड्या मारत राहिलो असतो आयुष्य, बरोबर. आणि म्हणून परीक्षा न घेणं, परीक्षा कॅन्सल करणं हे सरकारने मुद्दाम केलं का? अशी मुलं तयार व्हावीत, मुली आणि मुलं, की ज्यांना 8वी पर्यंत जाता यावं पण पुढच्या पायऱ्या काही चढता येणार नाही. बरं, आम्ही आता खालून वर आलो, त्या पायऱ्या आहेत इथपर्यंत येण्याच्या. तसं मी प्राध्यापक झालो, त्या पायऱ्या होत्या 10वी 12वी 15वी वगैरे वगैरे वगैरे. पुढे गव्हर्नमेंटने काय केलं? आधीच्याच पायऱ्या कापून टाकल्या, 8वी पर्यंतच्या पायऱ्या कापून टाकल्या. म्हणजे 8वी पर्यंत 8 वर्ष काय झालं, आमचा मेंदू काय झाला, ट्रेन नाही झाला. त्याच्यामुळे आमची आज अवस्था आहे की सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती सरकारी शाळेत जाणाऱ्या मुलांची झालेली आहे. फक्त आमच्याच मुलांची नाही, सरकारी शाळेत जाणाऱ्या सगळ्या मुलांची प्रॉब्लेम हीच आहे की 8वी पर्यंत पास, याचा अर्थच 8वी नंतर नापास. आणि मग 10वीला नापास झाल्या तर पुढे मार्ग सगळं बंद. मग कसली कामं येतात हाताची? आपल्या कष्टाची कामं. बाबासाहेबांनी नियम केला, सागर साहेब सांगतील, ताडे साहेब सांगतील, 8 तासाचा दिवस, 8 तासाच्या वर काम करायचं नाही. पूर्वी ब्रिटिशांच्या वेळी एकदा कामगार कारखान्यात गेला की तो बाहेर कधी पडेल सांगता येत नाही. कधी 12 तास, कधी 14 तास, कधी 2-2 दिवस कारखान्यात काम करायचं, बाहेर पडायचा नियम नव्हता. बाबासाहेबांनी 1942 साली हा कायदा केला की प्रत्येकाला फक्त 8 तास काम करायचं.
आणि माझ्यासारख्या प्राध्यापकांना तर बाबासाहेबांनी खूप काही दिलं, खूप काही दिलं. 5 तास काम करायचं. किती प्राध्यापक किती काम करतात? 5 तास. नंतर काय करायचं? तुमच्या मनामध्ये असेल ते करा. अशा वेळी तुमच्या मनामध्ये काय असेल तर तुमच्या एकतर आई वडिलांनी सांगितलं पाहिजे, किंवा गुरुजींनी म्हणजे शिक्षकांनी सांगितलं पाहिजे, किंवा समाजाने सांगितलं पाहिजे. आपण या तिघांकडून शिकत असतो की नाही? पहिला गुरु कोण आपला? पहिला गुरु कोण? आई. अरे आई ना, जशी तुमची आई तशी माझी आई, माझी गुरु. दुसरा गुरु कोण? शिक्षक नंतर येतो. मधल्या वेळामध्ये मात्र आहे, नंतर मधल्या वेळामध्ये समाज. तुम्ही तुमच्या गल्लीत खेळत असताना तुमच्या आईचं तुम्हाला ओरडते, त्याची समोरची मावशी पण ओरडते, पडशील चला मध्ये, तो समाज. आणि मग 5 वर्षांनी शाळेत गेल्यानंतर गुरुजी शिक्षक आमचे काय? गुरुजी म्हणजे गुरु आहे. या तिघांकडून आपल्याला शिक्षण मिळतं. कसं वागायचं समजतं, पण कसं वागायचं हे त्यांना त्यांच्या आई वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतात. मग समाजामध्ये अशी पण पद्धत आहे, अमुक अमुक जातीनं आपल्या पायरीने राहायचं, अमुक जातीनं डोक्यावर बसायचं. हे पण शिक्षण कोणी दिलं? समाजाने दिलं. हे शिक्षण कोणी दिलं? कोणी दिले? ग्रंथ असेल, ब्राह्मण दिले. हे समाज व्यवस्था घडवण्यामध्ये काय केलेलं आहे? सगळी वाताहत झालेली आहे. बरं, भारतातच जाती सापडतात, अमेरिकेत जाती आहेत का? नाही. म्हणजे आपण तुम्ही आणि मी अमेरिकेत गेलो नाही, पण आपल्याला वाचून माहिती आहे. आज आपल्याला यामध्ये सगळं काही माहिती होतं. किती जणांकडे नाही मोबाईल? कोणाकडे नाही? नाही विचारलं काय नाही, उलटा प्रश्न विचारला आहे. मोबाईल कोणाकडे आहे? आता उलटा प्रश्न, मोबाईल कोणाकोणाकडे आहे? मोबाईल कोणाकोणाकडे काय आहे? यामध्ये सगळं काय आहे. पण बहिणाबाई म्हणतात तसं मन वडा आहे, वडा आहे. बहिणाबाई काय म्हणतात? मन वडा आहे, वडा आहे. ते मन कुठं वडेल तिकडे. याच्यात जे काही आहे ते तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला दाखवेल. तुम्हाला वाटलं शिकायचं आहे, हे तुम्हाला शिकवेल. तुम्हाला म्हणायचं येडं बनायचं आहे, हे तुम्हाला येडं बनवेल. याच्यात सगळी ताकद आहे. तुम्हाला वाटलं की याच्यात तुम्हाला बॉम्ब बनवायचा घरी जाऊन, याच्यातून तुम्ही बॉम्ब शिकू शकाल. तुम्हाला वाटेल मग आमच्या ताईने प्रश्न विचारला, आमचे एवढे प्रश्न आहेत, मागायचं कोणाकडे? प्रश्न बरोबर चुकलो काय? मागायचं कुणाकडे? बाबासाहेबांनी 1927 ला सांगितलं मागायचं पण. 1927 ला 100 वर्ष होत आहेत. मागायचं पण. काय करायचं? मी सांगितलं, शासनकर्ती जमात व्हायचं. शासनकर्ती समाज म्हणजे जमात म्हणजे काय? राज्य तुम्ही चालवायचं, देश तुम्ही चालवायचा. आता तर आपल्याला घर चालवताना पण कठीण आहे, बरोबर? देश कसा चालवायचा? हा, देश कसा चालवायचा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, म्हणून मी त्याच्यावरच बोलणार आहे. देश कसा चालवायचा हे मी तुम्हाला सांगणार, पण मला कोणी सांगितलंय? माझ्या बापाने सांगितलं, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं. देश बनवण्यासाठी, चालवण्यासाठी पहिली गोष्ट लागते देश कसा बनवायचा, नॉलेज पाहिजे. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. हे ज्ञान तुम्ही कमावलंय का? त्याचे वर्ग तुम्ही अटेंड केले नाही? मग माझ्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. मी गेले 5 वर्ष देश कसा चालवायचा याच्यावर 3-3 दिवस लेक्चर्स देतो. किती? 3-3 दिवस. पण तुम्हाला 3 दिवस नसतील तुमच्याकडे, तर 1 दिवस तरी तुम्ही मला दिला पाहिजे. देश कसा चालवायचा, कारण काय कसं चालवायचं नाही म्हटलं, माहित नसतं तर अचानक ह्या पोरीच्या हातात जर गाडी दिली मी, 4 व्हीलर चालव, तुम्ही येडा आहे का? मला येत नाही. मला काय म्हणते? येडाय सर तुम्ही, मला येत नाही. म्हणजे येत नाही ते आपण करू शकत नाही. देश चालवायचं तर समजलं पाहिजे देश कसा चालवायचा. ते कोणी सांगितलं आपल्याला? बाबासाहेबांनी डिटेल मध्ये लिहून दिलं. डिटेल, एकही शब्द तुम्हाला नवीन काय करायचं नाही, फक्त फॉलो करायचं. बाबासाहेबांनी तिथं सांगितलं पूर्वेकडे जायचं, तिथे पूर्वेकडेच गेलं पाहिजे. बाबासाहेबांना आता दक्षिणेला जात दक्षिणेला गेलं पाहिजे, पण आमच्या लोकांनी उलट सुलट केलं. बाबासाहेबांनी सांगितलं पूर्वेला चला, आम्ही पश्चिमेला गेलो. बाबासाहेब म्हणाले दिल्लीला जायचं आहे, दिल्लीच्या गाडीत बसलं पाहिजे. आम्ही गाडीत बसता बसता चुकून कुठे बसतो? चेन्नईच्या गाडीत बसतो, मद्रासच्या गाडीत बसतो.
पोहोचलो कुठे दुसऱ्या दिवशी चेन्नईला तामिळनाडूत पोहोचलो. त्याने तुम्हाला विचारला यांना एकडे के हल्ले क्या म्हणून याला कुठे आवड कुठं आलं काय माहिती. इथं दिल्लीला आहे, दिल्ली में तो हिंदी बोलते हैं और ये लोग क्या बोल कर रहे हैं नल्ला इरका एकडे इरका लँगे इरका. त्या लक्षात मी काहीतरी चुके काय चूक केली होती आपण. चुकीच्या गाडीत बसलो. बाबासाहेबांच्या गाडीत जर बसलो असतो तर आतापर्यंत दिल्लीला पोहोचलो असतो. दिल्लीचं राज्य केलं असतं. गाडीत पुढच्या बसलो बीजेपीच्या, काँग्रेसच्या, सेनेच्या, मनसेच्या, कम्युनिस्टांच्या, याच्या आणि त्याच्या. पण मी माझ्या बापाच्या गाडीत बसायला चुकलो. गाडी चुकली आणि मग शेवटचं स्टेशन चुकणार. म्हणून राजकारण कसं करायचं, शासनकर्ती जमात कसं व्हायचं याचं पण प्रशिक्षण लागणार आहे. हा सिलेबस बाबासाहेबांनी दिलेला आहे, मी नाही. तो सिलेबस फक्त मी राबवला. 5 वर्षापासून मी त्याच्यावर वर्ग घेतोय की राजकारण कसं करावं नाही, जमात राज्यकर्ती जमात कसं व्हायचं, राजकारण कसं करावं हे तर तुम्हाला राज ठाकरे पण शिकवेल है ना, उद्धव ठाकरे पण शिकवेल, शरद पवार शिकवतात त्यांच्या तोंडाला फेस येतो. पण तुम्हाला काय राज्यकर्ता होता आलं नाही. कारण चुकीच्या लोकांना तुम्ही गुरुजी केलं. तुमचे गुरुजीकडे बसले. तुमचे गुरुजी कुठे आहे, इथे आहे. बुद्धाने राज्य केले का, बुद्धाने शासन केलं नाही. तरी पण त्याला काय म्हणतात, काय म्हणतो त्याला एक शब्द आहे शास्ता. बुद्धाला काय म्हणतात, शास्ता. अरे शास्ता म्हणजे शासन करता. बुद्धाने कुठलं शासन नाही केलं तरी पण त्याला शास्ता म्हणतात. का बरं, कारण शासन कसं चालवावं त्याची जी पहिली पायरी आहे काय आहे, शील. ते बुद्ध देतात. बंधुत्व बुद्ध देतात. मैत्री बुद्ध देतात. स्वातंत्र्याची व्याख्या पहिली बुद्ध करतात. आणि सर्वात आधी बुद्ध हे सांगतात की स्त्रियांनी सुद्धा शासनकर्ती जमात व्हायला पाहिजे. बरोबर भेटून संघ वागे ना. बामणाने शिक्षण, स्त्रीला काय केलं, शिक्षण बंद, मुक्ती बंद, काय व्हायचं नाही, घरात बसायचं गपचूप आणि काय करायचं, पोळ्या आणि पोराला सांभाळायचं. पहिल्या वेळी बुद्धानं स्त्रियांना भिकुणी केलं. भिकुणी म्हणजे काय, मुक्तीचे मार्ग ओपन केले, शिकवलं. फुल्यांनी शिकवलं. बाबासाहेबांनी कॉलेजेस काढली. आपण याच्यापैकी काय केले का. फुल्यांनी शाळा सुरू केल्या, प्राथमिक शाळा सुरू केल्या. बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी काय केलं, फुलेंनी शाळा सुरू केली. बाबासाहेबांनी कॉलेज काय केलं, सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज. आता आपण काय करायला, आपण एक तरी शाळा काढली का, काय बोल साहेब, एक तरी शाळा काढली आपण, 9 नंबर लिहा साहेब, आपण एक तरी शाळा काढली. ताई आपण शाळा काढली. मी 96ला आदिवासी एरियामध्ये हायस्कूल सुरू केलं. बापाच्या पायावर पाय ठेवायचं, तसंच चालायचं. एक बोलायचं दुसरं करायचं नाही. दिशा फिक्स झाली की त्या दिशेने जायला पाहिजे. ताई परत येणार का जात आहे, म्हणजे कसं आहे की काही प्रश्नाची उत्तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे आणि तुम्ही सांगितलं नाही ते कसं आहे. मित्र आपल्याला त्या दिशेने जायला हवं. शासनकर्ती जमात बनणं सोपं आहे, पण ऍटलिस्ट एक काम तरी आपण करूया की त्यातला पहिला जो भाग आहे की कुणाला त्या शासन सत्तेवर बसवायचं आणि कोणाला नाही, याचं तर आपण शिक्षण घेऊया. हे बोट आहे ना, खूप ताकदवान आहे. या बोटाची ताकद तुम्हाला माहिती आहे, या बोटाची ताकद माहिती आहे. बाबासाहेबांचा पुतळा बघितलाय, तो असा आहे का, असा आहे का, तो असा आहे, असा पण नाही, असा आहे, वर आहे. का बरं, असंच काय वय तो शासनकर्ती जमात, समोर पार्लमेंट आहे. या देशाची सत्ता तुम्हाला हातात घ्यायची आहे. हातात काय, दुसऱ्या हातात काय, पुस्तक आहे. कसलं आहे, कसं पुस्तक आहे, संविधान आहे. बाबासाहेब ज्ञानाचा सागर आहे. बाबासाहेबांचा पुतळा पुस्तकाशिवाय पुरा होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. पुस्तक कसं पाहिजे. दुसरं गोष्ट काय, शासनकर्ती जमात व्हा. बाबासाहेबांनी तुम्हाला शासनकर्ती जमात म्हणजे बोटाचा आणखी काम दिलं. या बोटाला अधिकार दिला, मताचा अधिकार. तुम्ही मतदान करता का, तुम्ही गेल्या मतदान, तुम्ही गेल्या मतदान, तुम्ही गेले मतदान, तुम्ही करता मतदान. कसं करता, बटन दाबायचं.
कुठलं बोट वापरता तुम्ही मतदान करायला? हे वापरता? हे नाही ना, हे वापरता. या बोटामध्ये ताकद दिली बाबासाहेबांनी की तुम्हाला जे तुमचं शोषण करत आहेत आणि जे सत्तेवर बसले आहेत त्यांना बदलायचं, ही ताकद या बोटामध्ये दिली. तुम्हाला सत्ताधारी पक्षामधल्या बदमाशांना बदलायची ताकद या बोटामध्ये दिली. किती वेळ लागतो बटन दाबायला? किती वेळ लागतो बटन दाबायला? काही सेकंद. 2 सेकंद, जास्तीत जास्त 1 ते 2 सेकंद. बाबासाहेबांनी तुमचं काम एवढं सोपं केलंय की 2 सेकंदामध्ये तुम्ही बदमाशांना घरी बसवू शकता. तुमचं शोषण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही 2 मिनिटात घरी बसवू शकता. किती पण माजलेला असेल, तुम्हाला बुद्धाची कथा माहिती आहे. बुद्धाच्या अंगावर त्याच्या भावानं हत्तीला सोडलं होतं. नालागिरी हत्ती पिसाळलेला, नालागिरी ना, पिसाळलेला हत्ती दारू पाजली होती त्याला आणि बुद्धावर सोडलं होतं. कशासाठी? हत्ती काय करतो? चिडला की, पिसाळला की पायाखाली तुडवतो. आम्हाला वाटलं बुद्धांच्या की बुद्धाचं पण तेच व्हावं, पण नालागिरी हत्ती बुद्धासमोर आल्यानंतर काय करतो? खाली बसतो, 4 पायावर बसतो खाली, एवढा मोठा हत्ती, आणि काय करतोय? शरण जातो बुद्धाला. शरण जाणार हत्ती, त्या बुद्धा हत्तीचं काय झालं? तो हत्ती अजरामर झाला. आजही तुम्ही त्याच्या गोष्टी करताय का? सर्कशीतल्या हत्तीचं काही सांगताय कथा? तुम्ही त्या बुद्धाच्याच हत्तीचं कथा सांगता, कारण तो अजरामर झाला. बाकी अनेक हत्ती सर्कशीमध्ये काय काय करतात, पण त्यांच्या कथा बनत नाहीत. कथा कोणाची बनते? क्रांतिकारी हत्तीची बनते. बुद्धाने सांगितलं तसं तुम्हाला की त्या प्रकारचे माणसं व्हा. आणि म्हणून बुद्धाला शास्ता म्हणतात. राजा कसा बनावा, राजा कसा असला पाहिजे हे बुद्ध प्रथमतः सांगतात. बाकीच्या देवाने काय सांगितलं मला माहित नाही, पण बुद्ध म्हणतो सांगता काय? राजा भवती धम्मिको, राजा भवती धम्मिको. राजा कसा असला पाहिजे? धम्मवान असला पाहिजे, धम्म मांडणारा, पंचशील पाळणारा असला पाहिजे. आणि त्या प्रकारचा ज्या आधुनिक जगामध्ये फक्त एकच झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शाहिस्ते खानाची बोटं तोडली गेली लाल महालामध्ये, आणि शाहिस्ते खान पळाला. शाहिस्ते खानावर त्यांचा परिवार होता, मुली होत्या, बायका होत्या. शाहिस्ते खान पळून गेला, एक स्त्री वर्ग मागे राहिला. पण शाहिस्ते खान सांगतो आपल्या सैन्याला, छत्रपती शिवाजी महाराज के दरबार में है, मेरी स्त्री सुरक्षित रहेगी. काय सांगतो तो? माझी स्त्री सुरक्षित राहील, शिवाजीच्या ताब्यात. एवढं शिरवान छत्रपती शिवाजी महाराज असल्याचं खात्री शाहिस्ते खानाला होती. हा बुद्ध आहे. असा राजा भोवती धम्मिको. राजा कसा पाहिजे? धम्मिको. हा धम्म असल्याशिवाय तुम्हाला काय मिळत नाही? तुम्हाला अर्थ मिळत नाही. ते फुलेंनी सांगितलं. फुलेंनी कसं म्हटलं? फुलेंनी काय म्हटलं? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्ताविना शुद्ध खचले. हे सगळे काय जे काही चुकीच्या गोष्टी घडल्या, अनर्थ घडला, तो एका अविद्येने घडला. मग पहिली गोष्ट काय आमची? विद्या म्हणजे शिक्षण मिळालं पाहिजे. बुद्ध शिक्षा सांगतात, म्हणजे शिक्षण ज्ञान सांगतात, फुले ज्ञान सांगतात, बाबासाहेब ज्ञान कमाल सांगतात. मग आम्ही समजा 8वी 9वी मध्ये कुठेतरी नापास झालो, ठीक आहे, मग दुसरं ज्ञानाचे काही वाटा आहेत त्या शोधल्या पाहिजे, ट्रेनिंग घेतलं पाहिजे. म्हणजे तू कितवीला आहे? सेवनला कुठल्या स्कूलला आहे तू? सेंट झेवियर ना, इंग्लिश मीडियम. ही पिढी इंग्लिश मीडियम. तुला काय व्हायचं आयुष्यामध्ये? कुछ बोल रहेगा? वाय गुड. I appreciate. Great. लॉयर्स का? डॉक्टर का नाही? इंजिनियर का नाही? शिक्षक का नाही? लॉयर का? लॉयर काय करतो? ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना अन्याय त्याची शिक्षा होते,
त्या शिक्षेतून काय करतो, अन्यायातून लोकांना बाहेर काढू शकतो. बरोबर आहे. न्यायच का, लॉयरच का, बाबासाहेबांचं संविधान कळतं, डिटेल कळतं. देश कसा चालावा याचं नॉलेज लॉयरला असतं. कुठला पण राजकारणी घ्या, त्याच्याकडे 10-20 लॉयरची फौज असते. कुठला पण राजकारणी घ्या, तो विचारतो आपल्या लॉयरला की हे मी करणार आहे उद्या, हे बरोबर आहे का चूक आहे. लॉयरला मी आत तर जाणार नाही ना, पोलीस मला अटक तर करणार नाही ना, मेरे को अंदर तो नहीं जाना पडेगा ना, असं विचारतो कोणाला, लॉयर. का तर लॉयर जी पदवी आहे ना लॉची, म्हणजे बाबासाहेबांचीच पदवी आहे. बाबासाहेब तुमच्या सोबत आहे आणि मग तुम्ही कुठल्याही कोणाला ज्यांच्यावर अन्याय अत्याचार करते त्याला बाहेर काढू शकता, किंवा एखाद्याला चुकीची शिक्षा झाली असेल त्याला मुक्त करू शकता, किंवा एक काही न करता सुद्धा लॉयरला लोक घाबरतात. पूर्वी अशी म्हण होती की पोलीस स्टेशन आणि न्यायालयाची पायरी चढवू नये, बरोबर आहे, अशी पूर्वीच म्हण. पण हा लॉयर मोठी गोष्ट आहे की तुला लॉयर व्हायचं आहे. आज त्याच्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही, पण ज्यावेळी माझ्यासमोर खूप मुलं असतील, विद्यार्थी असतील, त्या दिवशी आपण विद्यार्थ्यांना स्पेशल सेशन घेऊ. आज हे आमचं येण्याचं फक्त सुरुवात समजा, आणि ज्या तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे आणि ज्या की श्रीकांतजी सारख्या माणसाला बोलवलं आहे, ज्या की राहुल गायकवाड जे हजर आहेत, त्या मला असं वाटतंय कि एक नए कारवा शुरू करने का आपका इरादा है. मैं सही हूँ कि गलत हूँ? एक नया कारवा शुरू करने का आपका इरादा है, और ये कारवा अंतिमतः बाबा साहब के कारवे में मिल जाएगा, घुल मिल जाएगा. ये भी मैं जानता हूँ. असं मला वाटतंय की एका नवीन कारव्यामध्ये नवीन प्रवासाला तुम्ही सुरू केलेला आहे. आणि यासाठी मी सांगतोय की बघा, तुम्हाला जर क्रांती करायची, मी सुद्धा झोपडपट्टीत राहत होतो. आजपासून 30 वर्षाच्या आधी मी तुमच्यापेक्षा खतरनाक झोपडपट्टीत राहतो. खतरनाक, जगातली 1 नंबरची झोपडपट्टी होती आहे. आता 2 नंबरवर गेली. आता 2 नंबरवर येईल. का बरं? आता 1 नंबर कुठे आहे? मालवणीमध्ये आहे. मालवणीची झोपडपट्टी मालाड अंबुजवाडी 1 नंबर आलाय. आणि मी जिथे 1 नंबर होतो, मी 1 नंबर मध्ये राहिलो झोपडपट्टीमध्ये. ही धारावी, त्या धारावी झोपडपट्टीत राहायचो. या असं काही नव्हतं पायऱ्या, पण जे होतं ते भयानक याच्यापेक्षा होतं. चाळीच्या समोर जे असे जायला वाट असते तेवढी, साईडला गटार, इकडे गटार, पाठीमागे गटार, आणि त्या गटारामध्ये सकाळी संध्याकाळी सुद्धा पोरं बारकी आपलं काम उरकून घ्यायची. 1 नंबर 2 नंबर उरकून घ्यायची. बरोबर आहे. बरं, सकाळीच नंबर लावल्याशिवाय नंबर लागत तुम्हाला किती पण काही असू दे, तुमचा प्रश्न आहे. मी आतमध्ये बसलोय ना, माझं वय पण बाहेर येणार नाही. आम्ही ते दिवस काढले. पण तिथेच मी BSc MSc झालो, पोस्ट ग्रॅज्युएट शिकलो, प्राध्यापक तिथे झालो मी पुढे त्या झोपडपट्टीमध्ये. तो सुंदर वास मला कधीच त्रास दिला नाही. त्या गटारामध्ये 4ही बाजूला 3ही बाजूला डुक्कर असतात माहिती ना, गटारात तो अख्खा झालाय म्हणून एखाद्याला आपण रागाला काय म्हणतो, हे डुक्कर का म्हणतो, डुक्कर तसा असतो आणि डोकं राहतो. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं डुकरासारखे होऊ नका. का बुद्ध म्हणतात, डुक्कराचं नेहमी तोंड कुठे असतं? हे सगळं त्याचं बुडायला असतं चिखलामध्ये. आता चिखलात चांगला शब्द वापरतो. माझ्या बाजूला की जे काही गटार होती धारावीला, त्याच्यात बरंच काय असेल, मग सांगितलं काय असेल. आणि ते खाण आहे, डुकराचं खाण आहे. म्हणून बुद्ध म्हणतात डुक्कर व्हायचं नाही. मग डुक्कर नाही व्हायचं, मग काय व्हायचं? ऑप्शन काय? ऑप्शन एकच, बाबासाहेब व्हा, बुद्ध व्हा, फुले व्हा, शाहू व्हा. दुसरं काय होता येत नाही. आणि ते होण्यासाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे. की माझी छोकरी इथे म्हणते की मला लॉयर व्हायचं आहे. आज तिला सगळं माहीत नाही काय लॉयर म्हणजे खूप काय गोष्ट. मी एकच गोष्ट सांगतो, गोष्ट म्हणजे सत्य सांगतो. मी सिद्धार्थ कॉलेज अनेक वर्ष शिकवतो, नंतर नवं जीवन झालं. सिद्धार्थ कॉलेज शिकवताना माझा मित्र होता मिश्रा म्हणजे ब्राह्मण, UPचा ब्राह्मण. तो पण प्राध्यापक, तो पण माझा विषय शिकवायचा. एकेका विषयाला 8 शिक्षक असायचे. तो काळ तो बाबासाहेबांना बरंच काय बोलायचं. क्या किया बाबासाहेब, क्या आहे संविधान, हे दलित आहे, माझ्या समोर बोलायचं, माझ्याशी बोलायचं. त्याला माहिती आहे मी आंबेडकरवादी, तरी तो म्हणायचा तुम्ही त्याला सांगा ऐसा नाही वाटायचं नाही. मग काय केलं त्याने वयाच्या 40व्या वर्षी
लॉला ऍडमिशन घेतलं, वयाची 40 लॉला ऍडमिशन घेतलं. LLB ची 3 वर्ष गेली. दुसऱ्या वर्षाला असताना एक विषय होता, तो दुसऱ्या वर्षाला असताना एक विषय होता, कॉन्स्टिट्यूशन होतच, लॉ ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. लॉ ऑफ ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय? कायदा कसा वळवायचा, कायद्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं. आणि ते जेव्हा त्याने 2 गोष्टी होत्या, कॉन्स्टिट्यूशन आणि लॉ ऑफ ज्युरिस्प्रुडन्स, त्या दिवशी तो माझ्याकडे आला, रोजच भेटायचा, पण त्याचं ते भेटणं वेगळं होतं. आणि माफ कर, मला काय म्हणाला, माफ कर चौकेकर, मी आजपर्यंत खूप काही बोललोय बाबासाहेबांच्या बद्दल. आज मला कळलं की बाबासाहेब कॅचीज आहे, बामण म्हणतोय. कधी म्हणाला? जेव्हा त्याने बाबासाहेब वाचला, जेव्हा त्याने लॉ वाचला, जेव्हा ते कळलं की बाबासाहेबांनी किती मोठं काय लिहून ठेवलेलं आहे. आणि मग तो सांगायचा मला स्वतः, हा बामण, हमारे ब्राह्मण लोग बदमाश है. काय म्हणतात? ब्राह्मण काय म्हणायला लागला? ये बदमाश है, हम लोग बदमाश है, असं तो सांगायचा. कधी सांगितलं? जेव्हा त्याला बाबासाहेबांची ओळख झाली. आणि म्हणून आमच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आम्ही काय शिकतो, किती शिकतो, ही एक गोष्ट आहे. पण बाबासाहेब शिकतो का, बाबासाहेब माहिती करून घेतो का, ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. आणि मी गेल्या जवळजवळ 20 वर्ष बाबासाहेब सांगण्यासाठीच आयुष्य वापरत आहे. आता तर मी फुल टाइम झालो रिटायरमेंट नंतर. मग बाबासाहेब नुसतं सांगून चालत नाही. मग अशी आमच्या ताईंचा प्रश्न होता, कुणाकडे मागायचं? अब तक हम मांगने वाले थे, हम मांगने वाले थे, अब मांगने वाले नहीं. अब हमको क्या होना है? देने वाले बनना. ताकद आहे, हात तोच आहे. काल पण हात कसा होता बेटा? असा होता. दे माय, कालचं शिळ मागं, कालचं चालेल, परवा चालेल, कधी पण चालेल, आपण झाले चालेल, वास येतो चालेल. उपाय नव्हता. बाबासाहेबांनी उलटी पलटी मारली, तुम्हाला देने वाले हो जा, मैं तो दे रहा. मी 35 वर्ष ज्ञान दिलं कॉलेजमध्ये, बाहेरही दिलं. काल अशाच एका ठिकाणी कार्यक्रम होता. तो कार्यक्रम होता म्युन्सिपाल्टीच्या लोडर असतात ना, लोडर कचरा भरणाऱ्या गाड्या माहिती ना, साफसफाई वाले जे असतात, सफाई कामगार, त्यांनी माझा सन्मान केला तिथे. आणि खूप मोठं काम करतात ते. सफाई कामगारांना 10 दिवस सुट्टी द्या. मुंबई पेशोरी सफाई कामगारांना फक्त 10 दिवस आहे, तुम्हाला 10 दिवस सुट्टी. गावाला जाऊन 10 दिवस, ते तर 10 दिवस जाऊन गावाला जाऊन मस्त हवा घेतील. आमचं काय, आमच्या कचरा जो आहे तसाच आहे, मोठं काम. तर मित्रो, बाबासाहेबांनी आमच्या डोक्यातल्या कचऱ्याची सफाई केली. डोक्यात किती कचरा होता आमच्या? किती कचरा होता? खूप काही कचरा होता. एवढंच डोकं. ते तर राहायला किती देव आले होते? 33 कोटी देव. 30 कोटी. एवढेशा डोक्यात देव किती? 33 कोटी होते. ऐका गेले? नाही ना, गेले ना, बरं झालं. मोकळा वाटायचं. 33 कोटी देवांचं काय वजन इथे होतं. गेले. बाबासाहेब काय केले? 22 प्रतिज्ञा दिल्या. 12 नाही किती? 22 प्रतिज्ञा दिल्या. पहिले 4 प्रतिज्ञा आउट, देवाला आउट केलं. नंतर किती लोक हरकत झाले. असं वाटलं की एकदम मोकळं, त्याला म्हणतात स्वातंत्र्य. काय म्हणतात त्याला? स्वातंत्र्य, फ्रीडम, लिबरेशन, लिबर्टी. त्याच्याला म्हणतात मुक्त. त्यानंतर काय सांगितलं बाबासाहेबांनी? शीलवान व्हा. गुरु कोण केला बाबासाहेबांनी? बुद्धाला गुरु केला. तुम्ही कोणाला गुरु केलाय? तुम्ही कोणाला गुरु केलाय? आईला. पण आमच्या नवोदयांना मी शिकवतो, एक मुलगी एकदा माझ्या टेबलवर आली, माझ्या डिपार्टमेंटमध्ये, आणि धोधो रडायला लागली. थांबे ना, काय करावं मला कळलं. कळते का ते माहित नाही. काय करतो बेटा, बस झालं म्हणतं बऱ्याच वेळा जवळजवळ 5-10 मिनिटांनी थांबली. अक्षरशः म्हणजे खूप रडली. आधी आली त्याला जवळजवळ 16-17 वर्ष होती. शांत झालं, तुला काय झालं? म्हणजे मला अभ्यास करायला वेळ नाही. तुला काय काम आहे घरी? अभ्यास करा, तुझं काय काम आहे? नाही. मग तिने आपली गल्फा सांगितली. माझी आई, मी तिची आई, माझी आई मला सकाळ संध्याकाळ मारते. का मारते? एक काम नाही केलं तरी मारते. मला अभ्यासाला वेळ देत नाही. हे कर, ते कर, चपात्या हे कर, कचरा साफ कर. अशी तर तुझी आई नाही ना. ती डायरेक्ट विचारतोय, नाही थोडंफार केलं पाहिजे का? काम केलं पाहिजे. आम्ही केलं, आमच्या आईबरोबर आम्ही काम केलं. मला चांगलं पीठ मळता येतं, मला चांगल्या चपात्या लाटता येतात,
चांगल्या शिकता येतात की नाही ते तुम्ही खाताना ठरवाल. तुम्ही खाताना ठरवाल. बरोबर. म्हणजे हे आईबरोबर काम केल्यामुळे मी असा नुसता अभ्यास केला मोठा झाला नाही. आईला मदत करायची, ताईला मदत करायची, हे पण केलं पाहिजे. हातामध्ये कौशल्य आलं बरोबर तर ही गोष्ट करायला लागते. कारण स्त्री पुरुष अशी समानता घरात आईला शिकवायची असते. मुलीला एवढं काम आणि मुलाला दुधाचा लोटा. अरे अन्याय आहे. काम कोण करते? मुलगी. आणि दुधाचा प्यायला कोणाला? मुलाला. तो काय बेटा करतो? अभ्यास झाला म्हणून समजून बाहेर लगेच पडतो खेळाय. आणि पोरगी तो गेलेला त्याचं दप्तर कोण सांभाळणार? त्याची बहीण सांभाळणार. हे अन्याय नाही. बाहेरचा अन्याय होतात, घरातले अन्याय कोणी बंद करायचे. सिस्टम बदलली बा. दोघांनाही ज्ञान दिलं पाहिजे. माझी बहीण चपात्या लागते, मी चपात्या लागते. म्हणजे आम्हा दोघांनाही आमच्या आईनं समान शिक्षण दिलं. ती पण शिकली, मी पण शिकलो. हे जर आपण घरातून काम सुरू केलं तर मग कुणाकडे काही मागायला लागत नाही. मगाशी तो प्रश्न होता कुणाकडे जायचं, काय मागायचं. आम्ही सक्षम झालो पाहिजे. आज आमच्या मुलींना आम्ही सक्षम केलं पाहिजे. कशात सक्षम केलं पाहिजे? एक तर शारीरिक सक्षम. आमच्या मुलं आजारी पडणार नाही ती काळजी डॉक्टरने नाही घ्यायची, आमच्या आई वडिलांनी घ्यायची. आमच्या आई वडील काय म्हणतात? बरं नाही चल डॉक्टरकडे, पण त्याला आजार होणार नाही याची काळजी आई वडिलांनी घ्यायची. आम्ही म्हणणार आम्हाला काय माहित नाही कसं करायचं. साध्या गोष्टी आहेत त्याकडे आपण घेऊ. परत जेव्हा मला बोलत फक्त आरोग्यावर बोलू, शिक्षणावर बोलू, एका मुद्द्यावर बोलू. आरोग्यावर बोलू फक्त. बरोबर. काय खायचं नाही, काय खायचं, कसं खायचं. बरोबर. कसं खायचं म्हणजे काही जण असं खातात की ताट एकदा पुढे आलं की इकडे तिकडे बघत नाही. हे बघितलं का नाही? अरे काय कुठून आलंय? एक वर्षभर रिकामा जागा काय काही जण बघितले का नाही? बघितले. आणि आता नाव घेत नाही, मोठमोठे लीडर बघितले पकापक बघा सुरू. शांतपणे खाता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट मी सांगतो तुम्हाला आणि तुम्हाला पण जेवणात मीठ कमी झाल्यावर आतापर्यंत काय केलं तुम्ही? खरं नाही सांगायचं कुठं पण खाऊ नका. वेगळे काय बनवलंय? मीठ नाही. काय केलंय? असंच करतो ना आपण. हे जेव्हा करतो ना आपण, बायकोला काय त्रास होतो माहित नाही, पण आपल्याला त्रास असतो. अन्न पचवणारी जी रसायन ती शरीरात तयारच होत नाही. नुकसान कोण झालं? म्हणजे मी रागावलो, नुकसान कोण झालं? माझं. जेवढं आणि नंतर 2 तासांनी ढेकळा देतोय. गॅस कोण झाला? मला झाला. रागावलो कोण? मी. बायको शांतपणे जेवली, बरोबर की नाही? किंवा नाही जेवली, तिला काय त्रास कमी, पण मी रागावल्यामुळे मला त्रास झाला. त्याच्यामुळे मीठ कमी कधी असतं हा काही चर्चेचा भाग नाही. चर्चा करायची असेल तर आरामात जेवल्यानंतर अर्धा तास सांगा आज मीठ कमी पडलंय, जेवणात आज कमी मीठ होतं, पण उद्या म्हणून जास्त राहू नको बरं का. नंतर रागानं काय करायची? बायको मनुष्य आहे, रिबेलियन आहे, बरं की नाही? काय करते ती? हल्ला बोल करते तुझ्यावर न बोलता. मारत नाही, चापट्या देत नाही, फटकेत नाही. हळूच दुसऱ्या दिवशी मीठ टाकते जास्त. काल लई बोलला होता. ही शिक्षण देण्याची वेगळी प्रणाली बायकांकडे असते. म्हणून तिला सांगायचं रागवायचं का? कारण जर तिने 15 दिवस जर मी तुम्हाला जास्त घातलं तर तुम्हाला नसणारा ब्लड प्रेशर तुम्हाला होणार, नुकसान कोणाचं? रागवायचं कोणी नाही, मी रागवायचं नाही. कारण माझा बीपी जर मला सांभाळायचा असेल तर मी बायकोवर रागवायचं नाही. हा कधी कधी हो जाता है, कभी कभार हो जाता है, वो ठीक है, लेना देना होता है ना, वो ठीक है, लेकिन रोज की बात नहीं चाहिए. नमक करून फक्त सांगितलं, बाकी बऱ्याच गोष्टी असेल मी सगळं सांगत नाही. त्यामुळे आरोग्य जो बात आहे तो आरोग्य आम्ही आमचं सांभाळायचं आहे. डॉक्टरला बंद पाहिजे, नो डॉक्टर्स. माझं जर एक लेक्चर ऐकाल आरोग्यावर तर तुम्ही स्वतःच म्हणाल नो डॉक्टर, गरज नाही, डॉक्टरची गरज नाही. आज मला मी तुम्हाला सांगतो गेले 91 पासून आता किती वर्ष झाले? 35 वर्ष झाले. 35 वर्ष झाली. मला तुम्हाला विश्वास वाटणार आहे, मला संधिवात आहे. संधिवात आहे. तुम्हाला वाटतं का संधिवात या माणसाला असेल? डॉक्टरकडे जात नाही, सोपे उपाय असतात. काय काय संधिवात? एक झटकेने काय बरं औषधा शिवाय
सोप्या सोप्या गोष्टी आहेत, शिकल्या पाहिजेत. नाही तर मग आपण आयुष्यभर ते नवरा मग बायकोला सांगणार झालं का रे, ये ना जरा पाहिला. आणि कधी बायको हट्टी, आज माझ्या होत नाही, लय हात होतो, नको 4-20 उपाशी. ठरलं का? याच्यातून बाहेर पडू शकतो. दोघांचे संबंध चांगले राहिले, मन चांगले राहिलं, बुद्ध मनात असला तर मग तुमचं आयुष्य आणि आयुष्य इतकं सुंदर असेल तर आपली मुलं आहेत ना ते चांगली बनणार. प्रश्न आज माझ्या मुलांना मी बुद्ध शिकवला ते स्वतः शिकलो. बरं, मुलीने गाडी घेतली, तिच्या समोर तिने बुद्ध ठेवलं. मी कधीच सांगितलं नाही तिने बुद्धच ठेवला, गणपती नाही ठेवलाच आहे. बरं, मी काही गणपती वाईट कधी सांगितलं नाही, बुद्ध चांगला. पण माझा बघून बघून मी घरात लेक्चर देत नाही. लेक्चर द्यायला बाहेर बरं वाटतं, घरात गेलं की शक्य आपल्याला 10 लेक्चर मिळतील, त्यापेक्षा थोडक्यात आठवावं, आपण वागावं. तसं वागलं की घरातली माणसं काय करतात. आर्थिक विषय जे आहेत पुढच्या वेळी आर्थिक विषय बोलते. पण मला माहिती आहे की तुमच्यात इथे काही भिशी चालते का? तुमच्यात भिशी नाही, भिशी चालवतात नाही तुम्ही चालवत. काही ठिकाणी काय करतात की भिशी चालवतात, म्हणजे पैसे काढायचे आणि आपल्यात एकाला काय द्यायचं, कर्जानुसार द्यायचे, कमीत कमी वेतन द्यायचे. बरं, याची गोष्ट सांगतो मी. परवाच्या दिवशी आम्ही बातमी छापली आमच्या पेपरमध्ये